मित्रांना भेटीचा पुन्हा एक योग आणि प्रवास सुरू झाला। पाऊले चालती मित्रांच्या भेटीची वाट। ट्रेन, बस आणि पर्सनल व्हेकल्सने आम्ही निघालो त्या पाचगणीच्या महाबळेश्वरच्या वाईच्या घाटातून आणि मित्रांना भेटीची आस लागी जीवा। फ्रेंड्स फॉरएव्हर आणि हा प्रवास असाच सुरू राहावा। वन ऑफ 95 बॅच, एव्हरग्रीन बॅच, हॅव्हिंग स्पोर्ट्समॅन स्पिरिट। लेट्स सी द एन्जॉयबल मोमेंट ऑफ 12 जुलै 2025। आम्ही एकमेकांना भेटलो, एन्जॉय केला आणि पुन्हा एकदा रिफ्रेश झालो। हा प्रवास जसं मी म्हटलं सदैव असाच आनंदमयी सुरू राहावा। हे जे मोमेंट्स आहेत ते मोमेंट्स माणसाच्या जीवनामध्ये फार क्वचित कमी येतात, पण आम्ही मागील 30 वर्षापासून 15 इयर्स इन इंडियन नेव्ही, स्टील फ्यू आर देअर इन इंडियन नेव्ही, आणि पुढले हे 15 वर्ष सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, व्यवसायामध्ये अगदी सुंदर असं जीवन। कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, मित्रांसमवेत जुळले आमचे नाते जन्म जन्मांशी।
30 वर्ष आठवणीतली छोटीशी एक बुकलेट स्वरूपातली भेट खास मित्रांसाठी. मग काय, आदला दिवस मस्तीत गेला आणि दुसरा दिवस मॉर्निंग वॉकनी सुरुवात झाली. इंडी देवीतले आमचे मास्टरची पेटी ऑफिसर अमोल मालपे आमचे ट्रेनर झाले आणि मग सुरू झाला योगा क्लास, एक्सरसाइज क्लास. मस्तपैकी सुरुवात झाली. पूर्ण बॉडी वॉर्मअप, सूर्यनमस्कार, योग साधना आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम. हा महत्त्वपूर्ण भाग आमच्यासाठी एक नवीन जीवन घेऊन येणार होता, कारण आम्ही सर्वजण आता 50ला पोहोचलो आणि 50 वर्ष आणि त्यापैकी 30 वर्ष आमच्या असोसिएशनचे, आमच्या एकत्रित असण्याचे. आणि त्यामुळे एक्सरसाइज करताना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता प्रत्येकजण परफेक्ट होता. 50 वर्षाचा होत असताना सुद्धा एखादा माणूस किती फिट राहू शकतो. मला असं हे इंडियन नेव्हीचं खूप मोठं देणं आम्हाला आहे. भारत मातेला 3दा त्रिवार वंदन, मानाचा मुजरा आणि सल्यूट. या भारत मातेच्या सेवेशी, समुद्राच्या सेवेशी, आपल्या माणसांच्या सेवेशी असंच आम्ही कार्यरत राहू. हीच 1 ऑफ 95 बॅचच्या प्रत्येक माणसाची, प्रत्येक या मुलाची, प्रत्येक या सेलरची, प्रत्येक या अधिकाऱ्याची आणि प्रत्येक या सोशल वर्करची. कारण आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या फील्डमध्ये आता सध्या काम करतोय आणि आपलं सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं काम अगदी मनोभावे करतो. त्यामुळे एक प्रामाणिक आणि सोबतच तेवढाच जबाबदारीचा अप्रोचसुद्धा आमच्या जीवनाचा एक भाग आहे. बऱ्याचशा आमच्या बॅचमेट्सचे मुलं चांगल्या चांगल्या पदावर चांगलं एज्युकेशन घेत आहेत आणि बरेच आर्म फोर्सेसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारी आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करत आहेत. त्यांना सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा. ही ओळख आमची 30 वर्षांपासूनची सोबतीची. पण जेव्हा 12 जुलैला एकत्र आलो त्यावेळी मात्र हे 2 दिवस कधी संपू नये असं सारखं वाटत होतं आणि वेळ कोणीच पकडून ठेवू शकत नाही. त्यामुळे असं वाटत असताना सुद्धा तो वेळ आला आणि मग शेवटी आम्हाला एकमेकांची रजा घ्यावी लागली. दुसऱ्या दिवशी आपापल्या गाड्यांनी, व्हेकल्सनी सर्व मित्रमंडळी पुढल्या वर्षी एका नवीन गेट टुगेदरला भेटण्याच्या सुंदर अपेक्षेने, सदिच्छेने एकमेकांपासून वेगळी झाली, पण पुन्हा भेटण्याच्या आनंदी एका सुंदर आठवणीने. म्हणून या आठवणी अशा जपून आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, कुठेच तारुण्य, युवा नेतृत्व या मशागत केलेल्या शरीराचं त्रुटी कुठे जाणवत नाही, कुठेच कमी नाही हे दाखवणारी 1 ऑफ 95ची बॅच अशीच हसत खेळत मजेत आणि सुख समाधान आनंदाने समृद्धीने निरोगी जीवन जगावं हीच इच्छा आहे. सदिच्छा. फ्रेंड्स फॉर एव्हर. आणि हा प्रवास असाच सुरू राहावा. 1 ऑफ 95 बॅच, एव्हरग्रीन बॅच, हॅव्हिंग स्पोर्ट्समॅन स्पिरिट. थँक यू. हॅव अ नाईस डे. रिसॉर्टमध्ये येऊन इन्क्लुडिंग एव्हरीथिंग, फूड, लॉजिंग, बोर्डिंग, स्विमिंग पूल आणि आमचं एन्जॉयमेंट जे तुम्ही सहन केलं तुमच्या लेवलला, परंतु ते ॲट हाय लेवल होतं. त्याच्यामुळे आपण, मला असं वाटते, जीवन ॲग्रो रिसॉर्टसाठी करूया. 3 cheers फॉर जीवन ॲग्रो रिसॉर्ट. हिप हिप हुरे, हिप हुरे, हिप हुरे. आता कसं वाटतं? जीवन ॲग्रो
एकमेकांचा आदर करणं, सत्कार करणं, सन्मान करणं हे आमच्या 195 बॅचच्या या पोरांकडनं नक्की शिकावं. आजही ते असोसिएशन, ते बॉन्डिंग आमच्यामध्ये आहे आणि इट्स अ व्हेरी गुड रिलेशनशिप वी डेव्हलप. ऑल द बेस्ट. चला मित्रांनो, निघतो आता. पुन्हा भेटूया पुढल्या वर्षी. तोपर्यंत अलविदा. थँक्स फॉर युअर टाइम, सपोर्ट अँड केअर. नाईस ऑर्गनायझेशन अँड अ व्हेरी गुड सपोर्ट टीम. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाइम. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना. We are emotionally attached, we are professionally sound, we are socially responsible, we are 195. कभी अलविदा ना कहना.